नमस्कार मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपली रेसिपी आहे अंडा कढी. अंडा कढीसाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो आणि मिरच्या, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, त्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, लवंग. मसाल्यामध्ये घ्यायचा आहे गरम मसाला, हळदी, धण्याची पावडर, लाल मिरची पावडर. आता आपण तेल गरम करून घेऊया. तेलामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा लाल झाला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो आणि मिरच्या टाकून घेऊ. टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परतवू. यामध्ये गरम मसाला घालू. त्यामध्ये लवंग, काळी मिरी आणि मोठी इलायची हे मिक्स करून आपण झाकण ठेवून घेऊया. अंडी बॉईल झाले आहेत. आता आपण हे झाकण खोलून, मसाला छान परतून झाला आहे तो हलवून आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. हा मसाला आता आपण थंड होऊ देऊ. थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मसाल्याची पेस्ट बारीक करून घेतली आहे आपण. आता अंडे सोलून अंडीला काप मारून घेऊया, नाहीतर अंडी तेलामध्ये फुटतात. पूर्ण अंड्याला असा काप मारून घ्यायचा. आता तेल गरम झाले, त्यामध्ये हळद आणि मिरची पावडर घालून घेऊया. मग हे अंडे सोडून फ्राय करून घेऊ. हे अंडे लाल होईपर्यंत फ्राय करायचे. हे अंडे छान असे परतवून घेतले ना, तर अंडा कढीमध्ये याची टेस्ट चांगली लागते. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यावरती यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ. यामध्ये आपण तेजपत्ता घालून घेऊ आणि आपण बनवलेलं वाटणही घालू. हे पूर्ण वाटण तेलामध्ये परतवायचं. आता आपण यामध्ये पूर्ण घेतलेले मसाले घालू. हे मसाले परतून झाल्यावरती कोथिंबीर घालूया. परतून झाला आपला पूर्ण मसाला. आता यामध्ये पाणी घालून हे पूर्ण मिक्स करून चवीनुसार आपण मीठ घालूया. आता आपण यामध्ये फ्राय केलेले अंडे घालून घेऊया. यामध्ये कोथिंबीर टाकून झाकण ठेवूया. आता आपण गॅस स्लो करून 10 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपली अंडा कढी रेडी आहे. ही पहा, आपली अंडा कढी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.